काल संध्याकाळी दूध भोपळा आणलेला, मग म्हटलं आज सकाळी याची भाजी बनवूया म्हणून आज स्वच्छ पाण्याने धुवून त्याची सालं काढून घेत आहे. दोघांपुरताच बनवणार आहे, त्यामुळे छोटासाच घेऊन आले, मोठा काय करायचा आपल्याला म्हणून. दोघांपुरताच असला की तेवढीच भाजी अशी चटपटा छान लागते म्हणून छोटासाच घेऊन आले. आता त्याचे मी बारीक बारीक काप करून घेणार आहे. बारीक बारीक काप कुकरमध्ये घेतले. त्याच्यानंतर मी टोमॅटो आणि प्रमाणात पाणी, मसुरीची डाळ, तुरीची डाळ टाकली आणि त्याच्यानंतर मुगाची डाळ टाकत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तेलाचा एक थेंब टाकायचा आणि कुकरला लावून दिले. 4-5 शिट्ट्या होण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर मी चपातीला पीठ मळत आहे. ओजस काय एकच चपाती खातो आहे, तो काय जास्त खात नाही. मी तेवढं 4-5 चपात्यांचं पीठ मळलं. आणि ही दूध भोपळ्याची भाजी बघा, कांद्याचा तडका दिला, जिरं मोहरी लसणाची फोडणी दिली आणि ही अशी काय भाजी बनली. खूप छान लागते, करून बघा एकदा. आणि ओजी बरोबर असं काही गेम खेळत होते फुटबॉलचा, ते खूपच घाबरत होतं. त्याला वाटतं तो एक कुठलं काय आणलं काय माहिती. आणि बघू शकता ते खूपच घाबरायला लागला आहे. घाबरूनच पळायला लागला आहे. आणि संध्याकाळी जेवण करायचं कमी मूड झाला होता, मग यासने म्हटलं की भातच लावलेला. यांना म्हटलं की येताना पार्सल घेऊन या डोश्याचं, इथं फेमस डोसा मिळतो, खूप छान लागतं. आणि त्या 3-4 चटण्या मिळाल्या त्यांनी, सांबार. ओजस पण खात होतं. आणि संध्याकाळी मग राहिलेली भांडी धुवून घेत आहे. रात्रीच मी भांडी धुते.